कुपवाड येथे किरकोळ वादातून मोहन केसरेकर व त्यांच्या पत्नी मनीषा केसरेकर यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याच्या घटनेच्या निषेधार्थ हिंदू एकता आंदोलन आणि विविध हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात आले। या प्रकरणातील आरोपी फरीद शेख याच्यावर कठोर कारवाई करावी, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा आणि सरकारी वकिलांची नियुक्ती करावी अशा मागण्या आंदोलकांनी केल्या। आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात तीव्र संताप व्यक्त करत निदर्शने केली। यावेळी जिल्हाधिकारी मैनाक घोष यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले। निवेदन स्वीकारल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रमोद भोकरे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्याबाबत आवश्यक कारवाई करण्याचे आदेश दिल्याचे आंदोलकांनी सांगितले। या घटनेत मनीषा केसरेकर यांचा मृत्यू झाला असून मोहन केसरेकर यांच्यावर उपचार सुरू आहेत। या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचा दावा आंदोलकांनी केला। यावेळी माजी आमदार नितीनराजे शिंदे यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला। ते म्हणाले, केसरेकर दाम्पत्यावरील हल्ल्याचा हिंदू एकता आंदोलन आणि हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या वतीने आम्ही निषेध करतो। जिल्हाधिकाऱ्यांनी आमच्या निवेदनाची दखल घेत सरकारी वकिलांची नियुक्ती करून खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याचे आदेश दिले आहेत। तसेच आरोपीने परवानगी न घेता घर बांधले असल्यास त्याची प्रशासनाने कायदेशीर चौकशी करून नियमानुसार कारवाई करावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली। मात्र कोणत्याही प्रकारची बेकायदेशीर कारवाई न करता प्रशासनाने कायद्याच्या चौकटीत निर्णय घ्यावा अशी भूमिका आंदोलकांच्या निवेदनातून मांडण्यात आली। यावेळी हिंदू एकता आंदोलनाचे जिल्हा उपाध्यक्ष पैलवान प्रदीप निकम, मनोज साळुंखे, दत्तात्रय भोकळे, अनिरुद्ध कुंभार, रवींद्र वादवणे, सोमनाथ गोटखिंडे, गजानन माने, दिग्विजय शिंदे, अनिकेत कुंभार, प्रकाश निकम, दीपक मोडक, बाळासाहेब मोहिते, शिवाजी पाटील, राम काळे, सविता मदने, कृष्णा नायडू, शुभम खोत, विनायक ठोंबरे, गोपाराव माने, जालिंदर पारणे, गजानन कोळीकर, संजय पाटील, संभाजी जाधव, सागर पोद्दार, भरत माने, अमर पाटील, के.जी. पाटील, राजाराम निलवे, महेश साळुंखे, रमेश जाधव, बाजीराव पायमल आदी कार्यकर्ते उपस्थित होते। दरम्यान एक्सडे कुपवाडमध्ये मुस्लिम समुदायाने हत्याकांडातील आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी कुपवाडमधूनही करण्यात आली आहे। कुपवाड संघर्ष समिती आणि मुस्लिम समाजाच्या वतीने प्रभारी पोलीस निरीक्षकांना निवेदन देत या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला। कुपवाड संघर्ष समिती आणि कुपवाड मुस्लिम समाजाच्या वतीने प्रभारी पोलीस निरीक्षक आनंदराव घाडगे यांना नागराज चौकात निवेदन देण्यात आले। संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष आशुतोष धोत्रे यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले। यावेळी उपाध्यक्ष गोरख वनकडे, खजिनदार अरुण तात्या रुपनर, रमेश जाधव, पैलवान राजेंद्र मैनाबापू पाटील, मनोज अदाटे तसेच मुस्लिम समाजाच्या वतीने मुश्ताक रंगरेज, अख्तर हुसेन मुजावर यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। कुपवाडमधील विघ्नहर्ता कॉलनीत आरोपी फरीद शेख याने मनीषा केसरेकर यांचा खून केल्याचा आरोप आहे। तसेच त्यांचे पती मोहन केसरेकर यांच्यावर हल्ला करून त्यांना गंभीर जखमी करण्यात आले होते। या घटनेचा सर्व स्तरातून निषेध करण्यात येत आहे। स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी ही दुर्दैवी घटना घडली होती। घटनेनंतर कुपवाड पोलिसांनी आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने तपासाची चक्रे गतिमान करत अवघ्या काही तासात संशयित आरोपी फरीद शेख याला ताब्यात घेतले होते। या प्रकरणात कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी संघर्ष समिती आणि मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आली आहे। च्या इतिहासात अशी पहिली घटना घडलेली आहे की एका हिंदू महिलेचा कट्टरपंथीय जिहादी मुस्लिम यानं चाकून भोसकून हत्या केलेली आहे आणि इतकी ती हत्या निर्घृणपणे केलेली आहे की सत्तूरनं तिला त्या महिलेला भोसकलेला आहे आणि तिच्या पतीच्या डोक्यामध्ये हातोडी घालून त्याची हत्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यामुळं हिंदू एकता आंदोलन संघटना महाराष्ट्र राज्य आणि त्याचबरोबर सर्व हिंदुत्ववादी संघटना यांची मागणी आहे की त्या ठिकाणी हा जो फरीद शेख हा कट्टरपंथीय जिहादी लांडा आहे याच्या घरावर ताबडतोब बुलडोजर फिरवला पाहिजे। फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये खटला चालून त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे। चांगल्या सरकारी वकिलाची त्या ठिकाणी नियुक्ती झाली पाहिजे। अशा पद्धतीच्या मागण्या आम्ही केलेल्या आहेत। परंतु त्यानं त्या आमच्या हिंदू मातेची जी निर्घृणपणे हत्या केली आहे तशी त्याची शिक्षाही अत्यंत क्रूर पद्धतीनं त्याला शिक्षा झाली पाहिजे। ती म्हणजे त्याला आमच्या ताब्यामध्ये द्या आणि आम्ही त्याला दगडाने ठेचून मारणार
अशा तरच यापुढं अशा ह्या जिहादी मुस्लिमांची हिंमत होणार नाही हिंदूंच्या महिलेला भुसकून मारायची. म्हणून या ठिकाणी या घटनेचा मी निषेध करतो. आमच्या मागण्या सरकारनं मान्य करून ताबडतोब फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हे केस चालवून त्याला फाशीची शिक्षा लावण्यासाठी सरकारी वकिलाची नियुक्ती करून जर त्याच्या घरावर जर बुलडोजर फिरवला नाही तर ह्याच्यापेक्षा मोठ्या प्रमाणामध्ये सर्व हिंदू समाजाच्या बांधवांना भगिनीला मातांना रस्त्यावर उतरून मोठा मोर्चा करून या सगळ्या मान्य या सरकारला मान्य करायला लावल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही असा इशारा मी सर्व हिंदू समाजाच्या वतीने देतो.